होतं बंद होतं ना. नाही रे भाई कुठं. अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. चला आमचा प्लॅन अचानक भयानक झालेला आहे. आपल्या चावे गावाच्या तिकडं मराठेवाड्याचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज, तिकडं जायचं आहे. तेरेशा भाऊला फोन केला होता दुपारी, दादा जायचं आहे. तर आता भाऊ बोलला हा नाही करता फायनली आलाय. तर आपण जाऊ, मला दाखवतो जाता आता कसं जायचं. आपल्या भिवंडीतून आपल्या गावातूनच जायचं आहे तसं तर जाता जाता. भाऊ जातात आपल्या काकाच्या पोराला पण आपण घेऊ जमलं तर. उतावळा असतो मी आल्यावर, तर बघू कसं काय ते. चला शेलार क्रॉस झालेला आहे आमचं. आता शेलार सोडून आता लागेल आपल्याला बोरवाडा. बोरवाड्यानंतर लागेल आपल्या रोशन भाईचं घर कोलिवली आपलं रोशन पाटील राहतं. धूळ नुसतं धूळ. या रस्त्याला यायचं म्हणजे धुळीत जगायचंय. असं जगायचं किंवा मरायचं धुळीत. एवढं धूळ आहे इकडे. पोचतो आपण कवाडला. आता एक वस्तू म्हणजे पोचलोय समजा कवाडला. कवाड नाका. या साईडला 100% आणि या साईडला कोलिवलीला जायला रस्ता आहे. आणि पुढे आहे 100%ला जायला रस्ता. बघू शकता तुम्ही 100%ला. मी आपला चालला आहे आंबाडीला जातो डायरेक्ट रोड. त्याला असं जात राहू. पुढे धूळ तर भरपूर आहे. रस्त्यावर कुठे कुठे बांधलेले आहेत. आता इथून आतमध्ये घ्यायचं आपल्या गावात जाऊ. पण आता चाव्याला इथून लेफ्ट राईट मारलेला आहे. राईट मला आता चाव्यात आपण प्रवेश करू. रस्त्याचं काम बघा, काम चालू आहे रस्त्याचं. कधी बनतो ते जाण्याचं. बाकी मात्र आमच्या गावातला रस्ता बनलेला आहे.
जाऊ सरळ 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 सरळ. कोण आलं रे? जाऊ पहिले चालायला. आपला आमचे बंधू येणार, छोटे बंधू गणेश पाटील आणि लौकिक पाटील, त्यांना घेऊन मग आपण जाऊ. कपडे तर धूळमुळे घाण झाले असते, आता बघू उतरल्यावर समजेल कसं काय ते. लाईटी बघू शकता कशा फिरतायत, त्या तिकडच्याच आहेत. मस्त देखावा, मस्त सजावट केलेली आहे मंदिराची. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. बंधू आमचे आम्हाला भेटलेले आहेत आणि बघा ते पुढे चाललेलं आहे रप 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 रप. आणि आम्ही त्यांच्या मागे चाललोय. पोचू आता थोड्या वेळात आपण आपल्या मंदिरात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य असं भिवंडीत बनलेलं मंदिर. ए भाई काटे आहेत बघ, काटेत घुसवशील. चरक मागे बघू शकता, तुम्हाला दिसत असेल मंदिर जवळ पोहोचलेलं. आपण लवकर पोहोचू त्या मंदिरापाशी. असं मस्त देखावा केलेला आहे, लाइटिंग एकदम जबरदस्त सजवलेलं आहे मंदिरला. घेऊ दे ना त्यांनी. रवींद्रजी धर्मेंद्र साहेब यांचं सत्कार होत आहे. शिक्षण महर्षी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, जीवनदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे रवींद्रजी धर्मेंद्र साहेब आपल्या येथील सन्मान होत आहेत. यो फोटो सगळ्यात जुन्या यो 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 खरा फोटो.
चांगलं दर्शन विर्शन झालेलं आहे. आता निघलोय घरी जायला. आमचं दर्शन झालेलं आहे, आम्ही पण निघलो आता जायला. पहिले जाऊ गावात. आमच्या भावाने घेतलाय कम्प्युटर बघायला. कम्प्युटर बघून मग हो कसं काय ते, आणि जाऊ कुठेतरी खायला आणि मग जाऊ घरी. रम्या काय खाशील? वय कार्टी 2. चला जाऊ. रस्ता गाडीच चालवणे मना आहे रस्त्यावर. चल चंद्र बसला आले. चंदू मामा एकदम कडक उगवले आज. क हा हवा कमी आहे का?